90 साली निवडणूक लढलो, त्याच्यापूर्वी मी रिझर्व्ह बँकेत होतो. रिझर्व्ह बँकेमध्ये मी कामगार संघटनेचा सरचिटणीस होतो. विविध बँका, विमा कंपन्या, तेल कंपन्या, औषधी कंपन्या, सरकारी निम सरकारी कचेऱ्यामधून मराठी माणसांना नोकरीत प्राधान्य मिळावं म्हणून शिवसेना प्रणित लोकाधिकार समितीचा काम करणारा सरचिटणीस या नात्याने काम करत होतो. सुधीर जोशी अध्यक्ष होते. आता योगेश साहेबांनी इथे प्रश्न मांडलाय पैशाचा. मी थेट 90 सालापर्यंत मागे वळून बघितलं. 90 साली मी निवडणूक लढलो, तो कमीत कमी आकडा तरी मी डिक्लेअर करू शकतो आज. त्याच्यानंतरचे भयानक आकडे आहेत, तुम्हाला ऐकायला आश्चर्यकारक वाटतील. आणि सगळ्यात महत्वाचं, योगेश त्यावेळेला ती प्रथा होती, म्हणजे मी काँग्रेस श्रीपाद अमृत डांगे म्हणा, मृणाल गोरे म्हणा किंवा गणाचार्य म्हणा, जॉर्ज फर्नांडिस म्हणा, त्यांची निवडणूक त्यांचे कार्यकर्ते लढत होते. आणि माझी निवडणूक 90 सालची, या चळवळीत माझ्याबरोबर संघर्ष करणारे जेवढे कार्यकर्ते, पदाधिकारी, अभिनव धर्माधिकारींना माहिती आहे पुष्कळशा गोष्टी, ते लढत होते. नाना प्रकार करत होते. 10 रुपयाची पावती, 20 रुपयाची पावती, मध्यमवर्गीय देऊन देणार किती, पण संख्या भरपूर, पुष्कळ संख्या. तेच छापाई करायचे, तेच पेट्रोल टाकायचे, तेच कुठून तरी कागद आणायचे. कागद स्वस्त मिळणार कुठून, तर अमुक ठिकाणून, तिथे जाऊन कागद आणायचे. पण ही एक निवडणूक झाली आयुष्यात माझी. आणि कालची लोकसभा झाली. लोकसभेमध्ये बघतो तर बाकी काम चांगलं आहे, प्रतिमा चांगली आहे, सुसंस्कृत चेहरा आहे, अँटी इन्कमरन्सेस आहे, सर्व काय आहे. पण तो पैशाचा जो पाऊस पडायला लागला, त्या समोर काही टिकाव धरू शकत नाही. कठीण काम झालेलं आहे. बरोबर योगेश, तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे. तर आमचे सुद्धा, मी आता सोलापूर, विदर्भ, गडचिरोली, इकडून तिकडून सर्व ठिकाणी फिरून आलो. मी अविनाश धर्माधिकारी फिरले, पुष्कळ ठिकाणी मी फिरलो. आता उत्सुकतेने फोन मारतोय, तर म्हणतात बाबा सगळं ठीक आहे, शेवटच्या 3 दिवसात. तर काय झालं बाबा, पैशाचा धोधो पाऊस पडला, अशी परिस्थिती झालेली आहे. पण आता निवडणूक म्हणजे काय आलेलं आहे, ठराविक समूहाचंच काम झालेलं आहे. हा जो मतदार जो आहे, कळलं की नाही, त्याला एवढं माहिती आहे की लोकशाही तंत्र पद्धती ह्या भारतामध्ये आहे, तळ्यात राहणार आहे. माझ्या घरामध्ये माझ्या मुलाला शिकवावं लागेल, त्याला चांगलं शैक्षणिक संस्थेमध्ये दाखल करावं लागेल, त्याला चांगला हात धरून नोकरी मिळवून द्यावं लागेल, त्याला स्वस्तामध्ये जिकडे मिळेल तिथे घर द्यावं लागेल, त्याला चांगलीशी बायको मिळवून द्यावी लागेल, त्याचा संसार उभा करावा लागेल. या चौकडीतलं जे आहे ते आहेच, ते करावंच लागतं ज्याला त्याला. पण त्याच्या पलीकडे लोकशाहीमध्ये मी राहतो त्या भागामध्ये माझा रस्ता स्वच्छ कोण करणार, खड्डा कोण बुजवणार, पाण्याचा दाब कोण वाढवणार, स्वच्छ पाणी कोण देणार, इलेक्ट्रिकच्या कालबाह्य झालेल्या ज्या वायरी आहेत त्या कोण बदलणार, एसटीचे थांबे कोण त्या ठिकाणी वाढवणार, पोलीस स्टेशनची मनमानी चालू आहे त्याच्यावरती दबाव कोण टाकणार, माजोरी अधिकारी आहेत रेव्हेन्यू खात्याचे, शेती खात्याचे, त्यांच्या कानफटात कोण मारणार. तुम्ही मारू शकता, कारण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये 10 कोटीच्या महाराष्ट्रामध्ये ते 288 गोटे जे तुम्ही निवडून देता ना, 288, त्यालाच लोक घाबरतात. बाकीच्यांना घाबरत नाहीत. ते चाल 10 कुठल्या तरी एखाद्या इकडे कुठली पोलीस चौकीमध्ये जा, आमदार म्हटलं की तो ताडकन उभा राहतो आणि त्याला कळतं की आपली नाही तरी आता हा वाट लावणार काय केलं सगळं. ही परिस्थिती आहे. वर्षानुवर्ष मतदान करत नाहीत, कळलं की नाही. अगदी म्हणजे मी सांगतो संभ्रमावस्थेमध्ये आहे हा हिंदुस्थानचा मतदार. अविनाश धर्माधिकारी माझ्याशी सहमत होतील काही बाबतीत. पूर्ण संभ्रमावस्था. आणि काय हाल असतात आमचे, काय सांगू. त्याच्या निवडणुकीला गेलो होतो, त्याला पाय दुखत असतात, गुडघे दुखत असतात,
आता माझ्या त्या लोकसभेमध्ये मी फिरतो ना, नमस्कार करतो, तो एकाला मी नमस्कार करायला गेलो तो रागाने बघतो माझ्याकडे. म्हटलं काय झालं मला कळेल ना, हा राग का दर्शवतो कळेल. माझ्या रथामुळे त्याचा ट्रॅफिक जाम अडला आणि त्याची गाडी अडली म्हणून तो तापला होता. ठीक आहे, तेवढेही सहन करू शकत नाही तो. पण ठीक आहे, आपण म्हणतो समाजामध्ये आपण अव्यवस्था करू नये वगैरे सर्व ठीक आहे, आम्हाला करावं लागतं. कळलं की नाही. पुष्कळच्या गोष्टी आहेत. कार्यकर्ते आता कार्यकर्ते आणि कार्यकर्ते तुम्ही लिहिले की नाही म्हणून सब मिळतात. त्याच्यात कार्यकर्त्यांमध्ये असे नमुने असतात ना, सांगतो तुम्हाला. आळशी असतात, ढोंगी असतात, कामचुकार असतात. ज्यांच्या भरोश्यावरती आम्ही निवडणूक लढायची, 2, 3, 3.5, 4 लाख, मी तर 6 लाखाचा लढत होतो. आणि शेवटचे 2 दिवस सगळे सूत्र यांच्या हातामध्ये. हे काय करतील त्याच्यावरती आमचं सगळं भवितव्य. ही अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये आणि पुन्हा हा पैशाचा पाऊस, या सगळ्या याच्यामध्ये आज त्या लोकशाहीच्या ह्या कामकाजामध्ये हे राजकीय पक्ष कसे टिकणार. सर्वसामान्य लोक तर अगदीच दुरूनच मजा बघतात. कळलं की ते फार दुरून मजा बघतात. म्हणजे अगदीच समजा नात्या गोत्यातला एखादा कोण असेल ना, लग्न समारंभाला भेटला, उगाच आपल्या राजकारणावरती चर्चा करणार. ते एरवी काय देणं घेणं नसतं या लोकांचं, काही नाही. काय करायचं, त्रिशंकू सरकार येऊ दे, युतीचं येऊ दे, नाही तर आघाडीचं येऊ दे. माझ्या सोलापूरच्या एका जाहीर सभेमध्ये आम्ही आपलं मोठं 12 तास लोड शेडिंग, अंधार, महाराष्ट्र अंधारात काळोखात डुबवला या लोकांनी. तो म्हणतो मला काय करायचं आहे अंधाराने उजेड. एक शेतकरी फाटकं मुंडाशी घातलेला उभा राहिला. म्हणतो मला एका मताला 500 रुपये मिळतात, मी 6 माणसं माझी 3000 रुपये मिळतात, माझे 6 महिने जातात त्याच्यात, राहून दे ना 24 तास अंधार. नंतर भेटला तो, म्हटलं का रे बाबा, म्हटलं काय ही परिस्थिती ही बदलणार नाही, जाऊन दे मला पैसे मिळतात ना. पैशाचा सुशील कुमार शिंदेनी काय मोठा पैशाचा सगळं राष्ट्रीय पैसा तिकडे आणलेला आहे. आमचा तिकडचा राष्ट्रीय पैसा. एबी फॉर्म आमच्या माणसाने एसटीत बसून आणला आहे. ह्याच्या मुलीसाठी 20 लाख रुपयाचं स्पेशल चार्टर्ड प्लेन केलं. 20 लाख रुपयाचं चार्टर्ड प्लेन. ही परिस्थिती आता काय आहे सगळ्या गोष्टीचं. आता तुम्ही म्हणाल तुम्ही राजकारणात आहात आणि आता तुम्ही अशी भाषा वापरता, ते सगळं बदललेलं आहे. कळलं की फार अडचणीच्या गोष्टी आहेत. अगदी काय विचारू नका. म्हणजे आम्ही नमस्कार करतो, हार घालतात लोक. मला एखाद्या ठिकाणी एका पठाणवाडी म्हणून भाग आहे माझा मतदारसंघ, जवळ 2,500 का 3,000 मतदार आहेत. एका जमातीची माणसं राहतात. फार 5 वर्ष अगदी धुवून घेतात कामाला. कळलं की नाही. जरा काय त्यांचं बारीक सारीक अमुक काय झाले की येतात, धावतात वगैरे, काय अत्तर काय लावतात, पेढे काय देतात वगैरे. निवडणूक संपली, मी निवडून आलो तर 2000 मला 5 मतं मिळाली फक्त. आणि हे जवळजवळ 200-300 लोक ढोल ताशा घेऊन गळ्यामध्ये हार घालत आणि अत्तराच्या पाया घेत आले. म्हटलं मेरे को खाली बताओ आप में से कौन ऐसे 5 आदमी है जिसने मेरे को मत दिया है. अब 100-200 आहे. हे सगळे लपंडाव असतो. हा लपंडाव असतो. आमच्या महाराष्ट्र टाइम्सने एकदा आमचे अनुभव सगळे लिहून घेतले होते. पिळकर तू सगळ्यांना बोलव, तुझं पुढचं पुस्तक आहे ना ते हरलेल्या आणि जिंकलेल्या उमेदवारांना बोलव, जिंकलेल्या जरा विजयाशी बोलेल. आता काय सांगू, महाराष्ट्र टाइम्स मी सांगितलं निवडणुकीचा रिझल्ट लागण्यापूर्वी लोकसभेमध्ये तुमचे अनुभव कथन करा. सांगत गेलो एक. म्हटलं आणखीन एक अनुभव तुमच्या लक्षात आणून देतो. म्हटलं बहुतेक उमेदवाराचा असेल तर गळ्यामध्ये हार घालतात ना, तो हार घालून आम्ही नमस्कार करतो, हास्य ठेवायला लागतं, सर्व काय करतो. आणि मध्येच त्या हारातली एक कीड कुठेतरी गळ्यामध्ये जाऊन अडकते आणि चावते ना. म्हणजे तिथे चावते म्हणून आपण दुःखी झालं असं दाखवायचं नाही. समोर पब्लिक हात दाखवतोय, आपण हात दाखवतो. सगळ्या फार अवस्था कठीण आहे. उमेदवार म्हणजे रुग्ण आहे, रुग्ण. लक्षात ठेवा. त्या रुग्णाला चारी बाजूनी आता त्याला बिचारायला तर वाटतं. ते दिलीप तिथे झगडत होता, तो बघितला मी. ऊन काय, पाऊस काय, चिखल काय,
कळलं की नाही. बरं जाहीर सभा ठेवायची, जाहीर सभा ठेवायची, पाहुण्याला बोलवलं म्हणजे गर्दी करायची, गर्दी करायची म्हणजे गाड्या पाठवायच्या, गाड्या पाठवली की माणसांना भरायचं, माणसांना सांगायचं वडापाव मिळेल, चहा मिळेल, चला. असं सगळी परिस्थिती आहे. आता ह्याच्यात कळलं की नाही. बिडकर तुला आणखी पुष्कळ स्कोप आहे, लक्षात ठेव. भरपूर ग्रंथ लिहू शकशील, तो ग्रंथ लिही तू, कळलं की नाही. आणि पुष्कळ आता गोष्टी आहेत, फार वेळ जाईल. अविनाश धर्माधिकारींना पण जायचंय, अध्यक्ष भाषण व्हायचं, मलाही सोलापूरला जायचं, अपक्षांना पकडायला चाललो. अपक्ष हातात मिळाले पाहिजे. आम्ही आता संभाव्य यादी काढलेली आहे महाराष्ट्रात, कोण जिंकू शकतो अपक्ष, कळलं की नाही. त्या अपक्षांची आता अपॉइंटमेंट घेतली असेल तर 5 वाजल्यापासून सांगणार. मी जवळजवळ 10 ते 12 कोटी रुपये टाकले, पहिले मागणी असं काय जवळ. नंतर मला देणार काय, मला म्हणजे मला राज्यमंत्री का कॅबिनेट, हे सगळे सुरू होणार आहे त्यांचा. महामंडळ, माझ्यासोबत 2 माणसं आहेत, त्यांचं काय करणार, हे सगळं आता चर्चा सुरू होईल. हे अनुभव लिहा तुम्ही. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरंच एक खूप छान योग आहे. प्रबोधन माध्यमांनी आज प्रबोधन प्रकाशन संस्था या नव्या व्यवसायात पदार्पण केलं आणि गजानन भाऊंकडून 1 नव्हे 2 पुस्तकांची पेरणी इथे झालेली आहे. आणि मला असं वाटतं की भाऊंचा या क्षेत्रातला अनुभव आणि त्यातला सांगण्यातला सच्चेपणा आपल्या आत्ता लक्षात आला असेल. तर पुढचं पुस्तक आपण, आगामी पुस्तक नक्की हा निवडणुकीतला पारदर्शक लेखाजोखा अशा पद्धतीचं नक्की घेऊया आणि त्यालाही ढोल ताशासारखीच आपण नक्की प्रसिद्धी द्याल अशी आशा आहे. यानंतर माननीय अविनाश धर्माधिकारी सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट इनामदारजी, लेखक ज्याच्या कौतुकासाठी आपण सगळे जमलो असा दीपक, उमेदवार कृष्णा लोकरे, वर्षाताई, माझा जुना मित्र असलेला दिलीप भाऊ, आश्चर्यकारक आणि धक्कादायक रित्या जे खरेपणाने बोलले तसे गजा भाऊ आणि आता तर सर्व मित्र ते बोलला, त्याचं रेकॉर्डिंग झालंय सर्वांना आणि कार्यक्रम पत्रकार संघात चालू आहे. आणि आत्ताचा पत्रकार संघाचा अध्यक्ष असलेल्या योगेश कुठेचे मलाच खूप मनापासून आभार मानायचे, कारण त्यांनी सूर लावून दिला आणि कमी वेळात आणि योग्य शब्दात ते पेपर मधली त्याची जागा बहुधा ठरलेली असणार ती एवढ्या शब्दात सांगायचं. पण इलेक्शनच्या फंडिंगचा विषयही त्यांनी प्रामाणिकपणे मांडला आणि गजाभाऊ नुकत्याच सोसलेल्या धक्क्यामधनं सावरता येतात. त्यामुळे आता त्यांनी आपलं दुःख तळमळीने बोलून दाखवलं. खरं म्हणजे लोकसभेलाही ते निवडून येणार याची आम्हाला सगळ्यांना खात्री होती आणि एकूण मुंबईत एकही सीट नाही शिवसेना भाजपला, तेही 26 नोव्हेंबरच्या हल्ल्यानंतर, जेव्हा विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, आता पक्ष बोलत नाही होता पण केवळ तेवढ्या सिंगल मुद्द्यावर सत्ताधारी सर्वांची डिपॉझिट जप्त व्हायला पाहिजे होती. मग अर्थात नंतर लक्षात आलं आणि ते दुःख गजाभाऊंनी बोलूनही दाखवलं की त्यांच्यात तुमच्यामुळे पडलो म्हणजे मनसेकडे. आणि ते म्हणले राग नाही अर्थात. म्हणलं असू ना, चालेल कसा, कारण 2 दिवसांनी काय होणार आहे कुठं माहिती. दीपकनी पण चतुराईने निकालाच्या 2 दिवस आधी ठेवून घेतला कार्यक्रम. सर्वप्रथम अर्थात मी सर्वांना दिवाळीच्या सर्व कायम आहेत त्या शुभेच्छा शब्दातही बोलतोय आणि आपण सगळे मिळून दीपकला देतोच शुभेच्छा. तो म्हणाला 5वं पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित होत, तर पहिली 4 अप्रकाशित पुस्तकं पण लवकरच प्रकाशित होत अशी त्याला शुभेच्छा दिली. आजपर्यंत मीही प्रत्यक्ष लढवलेली जी एकमेव निवडणूक आहे तिच्यावर नंतर मी एक लेख लिहिला आणि बिलकुल फटकळपणे बिनधास्त त्याच्यात मांडलेलंच आहे सगळं काही स्पष्टपणे. त्याला मी शीर्षक दिलं होतं पहिल्या निवडणुकीचा अनुभव.
तो लिहितानाही मला शंका होती की आपण देतोच उत्साहात पहिल्या निवडणुकीचा अनुभव, ते बहुधा ठरणार शेवटच्या निवडणुकीचा अनुभव. पण त्यावेळेला दीपक सपत्नीक म्हणजे गौरी सहित पूर्ण जीवाभावानी त्याच्यात सहभागी होता. तेव्हापासूनचं जिव्हाळ्याचं नातं मी विसरलो नाही अर्थातच. त्यामुळे मी असं मानतो की हा माझ्या घरातला कार्यक्रम आहे. त्यामुळे तो म्हटला त्या क्षणी मी अर्थातच म्हणालच की येतो म्हणून. तेव्हा सर्वांच्या वतीने माझेही कायमच आहेत की दीपकची प्रबोधन माध्यमाची वाटचालही यशस्वी आणि उत्तम चालू. प्रकाशन माझ्या हस्ते झाल्यामुळे मी एक स्वातंत्र्य घेणारे आगाऊपणा करण्याचा. मला असं वाटतं की संयोजकांच्याकडनं एक सत्कार समारंभ राहिलाय आणि तो मी लेखकाच्या हस्ते व्हावा असं मी सुचवणार आहे. त्यांनी बहुधा त्याचा स्वतःचा जो असेल तो गुच्छ आता मी ज्यांना द्यावा असं सांगणार आहे त्यांना द्यायला सांगणार आहे. ते म्हणजे पुस्तकाच्याही मागे, प्रबोधन माध्यमच्या मागे आणि त्या लेखकाच्या मागे पण त्याच्या संसारासहित हे सगळं नीट चालवणारी जी असते ना तिला विसरायची सवय आहे सगळ्या नवरे मंडळी. त्यामुळे मी गौरी बिडकरला व्यासपीठावर बोलवणार आणि दीपकनी सत्कार करावा गौरीचा. मी अर्थात सांगतोय ते सर्व स्वानुभवानी आहे, तुम्हाला माहिती असेल. आता मी म्हणजे स्वातंत्र्याचा थोडासा अतिरेक करतो. सिंधुताई सपकाळांनी जेव्हा आवेदनच्या कार्यक्रमात सांगितलं आणि खरं तर ते वाक्य मी विसरलो आणि विसरण्याची सवय असल्यामुळे विसरलो की सिंधुताई म्हणाल्या होत्या आवेदनला की पुन्हा त्यांना असं म्हणत जायचं प्रेमाने की दमलीस का. तर त्यांनी मला काही सल्ला दिला नाही पण त्यांचा सल्ला मी लक्षात ठेवलेला आहे. गौरी दमलीस का. महिला मतदारांना गृहीत धरण्याचे दिवस कधीच संपले. पण ऑन द सिरियस साइड खरोखर आत्ताचा तो विषय नाही मला माहिती आहे. पण भारतीय तरी अजून समाज व्यवस्थेमध्ये पत्नी आपल्या पतीच्या कामात इतकी सर्वस्वानी सहभागी होते आणि विसरते स्वतःला. ती विसरते ती ग्रेट गोष्ट आहे. ते नवरा नावाचा प्राणी आहे त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे ना. पण त्यामुळे मी सध्या एक पत्कर घेतलेला आहे की मी सर्व लग्नांमध्ये वधू पक्षाकडनं जातो. मी माझ्या लग्नात सुद्धा वधू पक्षाने बोलवलं म्हणून गेलो. कार्यक्रम फार छान योजला दीपकनी आणि सर्वांनीच सहकार्याने. कारण वेगळे पण आहे त्याच्यात. पुस्तक प्रकाशनाबरोबरच ज्यांनी आपापल्या क्षेत्रात काही वेगळं केलं की सर्व निवडणुका पाहिलेल्या पण जे वेब डिझायनिंग हे झपाटाचे वसंतराव खेळ म्हणजे छान ह्याचा जो वेगळेपणा आहे तो मला भावला. मला फार बरं वाटलं. हे सर्व पक्षांचे झेंडे आहेत इथे. फक्त मला वाटलं व्यासपीठावर फॉर्मली सुद्धा ज्यांना कोणीतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा म्हणा असं नाहीये. आणखीन मजा येते त्यांनी. निवडणुका संपल्या की सगळे लाईट मूड मध्ये असतात. निवडणुकीच्या काळामध्ये सगळे चढ्या सुरामध्ये यांनी अमुक केलं का त्यांनी तमुक केलं का. जरा आपल्या सार्वजनिक जीवनात विनोद बुद्धीचा अभावच आहे बरं. पण निवडणुका संपल्यानंतर असं लाईटर होतं छान बरं असते. वर्षाताई म्हणाल्या त्या पुस्तकात एक आहे पान किस्सा. वर्षाताईंनी आठवण करून दिली की नाही आहे मला लक्षात येईल. प्रकाशनाची पुस्तकं वाचून बोलायची सवय आहे मला. दीपकनी कालच दिलं मला आणि तो किस्सा त्यांनी वर्षाताईंनी ज्याची आठवण करून दिली तो मलाही लक्षात आहे. त्या म्हणल्या पूर्वीच्या नेत्यांची सत्तास्थानं आणि निवासस्थानं एकच असायची. आता बदलली आहेत. कारण की निवास कधी कुठे असेल ह्याची खात्री नाही. आणि बहुसंख्य राजकीय नेत्यांचे चरित्र असे आहेत की निवासस्थानी काय घडतं ते न कळलेलंच बरं. ते आणखी वेगळं पुस्तक आहे. हे दिलीप भाऊ म्हणाले की आम्ही एकाच कॉलेजवर होतो. हे आत्ताच कळलं. आत्ता का आधी कळलं? आत्ताच कळलं. ते कॉलेजात असताना कळतच नाही ना. कॉलेजवर भेट व्हावी लागते ना. त्याला कॉलेजला जावं लागतं आणि पुरुषांकडे कशाला देईल लक्ष. गजाभाऊंनी पण अर्थात उमेदवारांची खूप दुःख सांगितली.
त्याच्यावर जर दीपकने पुस्तक लिहिलं तर मला त्याला त्या पुस्तकाला शीर्षक सुचवायचं आहे. ते शीर्षक आहे सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही. बंडखोर आणि फंडिंग म्हणजे थांबताना जर काही नेमकं थोडक्यात म्हणायचं असेल तर मला तेवढंच म्हणायचं आहे. योगेश कुटेंनी जी छान सुरुवात करून दिली, फंडिंगचा प्रश्न आहे. सर्व पक्ष मिळून जर गंभीर असतील, जे नाहीयेत पण जर गंभीर असतील, तर सगळ्यांनी एकत्र बसून याचा विचार नाही केला तर देशासमोर गंभीर संकट आहे. ते प्रचंड मोठे आहे. मला प्रश्न आहे की आपण जगतो तेव्हा अनेकांना असतं का माहितीये की स्विस बँकेमध्ये भारतीयांचे 1475 बिलियन डॉलर आहेत. काही वेळा आकड्यांनी नुसतं लक्षात नाही येत. GDP राष्ट्रीय निव्वळ उत्पन्न हे आता भारत पहिल्या 10त आहे. जगात पहिल्या 10त आहे. आता 10वा आहे. नुकताच 10वा झाला पण पहिल्या 10त आहे. आणि भारताचा GDP 1100 काहीतरी बिलियन डॉलर एवढा निघतो. मग आता आठवा की मी पुण्यात आणि म्हणजे जाणकारांशी बोलतोय आणि पत्रकार संघात 110 कोटीहून जास्ती भारतीय वर्षभर मान मोडून घाम गाळून जे कष्ट करून जेवढी राष्ट्रीय संपत्ती निर्माण करतात त्यापेक्षा 300 बिलियन डॉलरहून जास्ती एवढे एकूण 1475 बिलियन डॉलर स्विस बँकेत आहे.